आणि ते मात्र आमचे 40+ ज्येष्ठ खेळाडू किरण नाईक, आमचे आदरणीय दादा यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि गोलंदाजी मार्गवरील गोलंदाज रफ्तार का राजा धारावी एक्सप्रेस विकी भोईर. मागच्याच हप्त्यामध्ये झालेल्या गोठवली या स्पर्धेमध्ये, गोठवलीच्या स्पर्धेमध्ये 5 विकेट घेणारा गोलंदाज विकी भोईर. आणि आता मात्र त्याला सामोरे जाईल तो म्हणजे फलंदाज सुनीत निकम आणि नॉन स्ट्रायकर इंडिया तो म्हणजे फलंदाज सौरव. तर बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय तो म्हणजे फलंदाज सुनीत निकम अगेन्स्ट विकी भोईर. पहिला चेंडू बॅटीच्या पट्ट्यामध्ये टाकला, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. आणि षटकाराने खातं उघडतोय म्हणजे फलंदाज सुनीत निकम. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या वाढ होते आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 6. आणि जर आराध्य 11 धारावे या संघाला तुम्हाला या मॅचमध्ये जर बीट करत असेल तर जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करायचा असेल ते म्हणजे खारीगाव 11 खारीगाव या संघाला. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर असं गोलंदाजी टाकतोय तो म्हणजे गोलंदाज विकी भोईर. निर्धाव चेंडू टाकतो आणि सुंदर असं गती परिवर्तन करतोय गोलंदाजीमध्ये विकी भोईर. तर यासाठी ओळखला जातो गोलंदाज विकी भोईर. वारंवार आपल्या चेंडूमध्ये गती परिवर्तन करतोय. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू जाते हवेमध्ये, बघा नो मॅन लँडमध्ये पडतोय का स्वतः कॅप्टन भावेश नाईक. आणि इथे मात्र स्लिप झाला भावेश नाईक आणि अशा प्रकारे गॅपमध्ये चेंडू पडतो आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8. आणि विक्की भोईर याच्या ओव्हरचं जर विश्लेषण केलं तर त्या चेंडूमध्ये षटकार आणि दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूमध्ये 2 धाव देतो तो विक्की भोईर. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 8. षटकातील 4था चेंडू घेऊन विकी भोईर. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, यावेळेस मात्र बघूया. आणि सुंदर झेल पकडतोय तो म्हणजे कॅप्टन कूल नाईक. आणि अशा प्रकारे संघाला लागतोय पहिला झटका तो म्हणजे खारीगाव 11 खारीगाव या संघाला. ज्या फलंदाजाने षटकाराने खातं उघडं केलं होतं तोच फलंदाज सुनीत निकम बाद होतोय. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येते नवीन फलंदाज रमेश. ज्या रमेशने मागच्या सामन्यामध्ये सुंदर अशी फलंदाजी केली, उत्तुंग असे 3 लांबलचक षटकार मारले, तोच फलंदाज रमेश. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय या मॅचमध्ये. संघाला हा सामना खूप महत्त्वाचा सामना असेल. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. आणि या स्पर्धेचा जर विचार केला तर या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 30,000 व द्वितीय पारितोषिक 20,000 व तृतीय पारितोषिक 10,000 व आकर्षक चषक असं देऊन खेळाडूंना सन्मान केलं जाईल. आणि अशा प्रकारे षटकातील तो चेंडू घेऊन गोलंदाज विकी भोईर. रफ्तार का राजा धारावी एक्सप्रेस. सौरवच्या बॅटमधून चेंडू जातोय तो म्हणजे डिक्लेअर क्षेत्रात. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 9. आणि पहिल्या षटकातील शेवटचा षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज विकी भोईर. या सीझनमध्ये अतिशय जब्बर फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज विकी भोईर. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकतोय तो म्हणजे गोलंदाज विकी भोईर. आणि अशा प्रकारे 1 षटक संपते आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या म्हणजे 9. आणि सुंदर असं कमबॅक केलं ते म्हणजे गोलंदाज विकी भोईर यांनी. पहिल्या चेंडूमध्ये षटकार मारल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर एक डबल, त्यानंतर पुन्हा एकदा वाईड, त्यानंतर एक सिंगल, माफ करा विकेट चौथ्या चेंडूवर, त्यानंतर एक सिंगल आणि चौथा चेंडू देखील निर्धाव. आणि सुंदर असा गोलंदाजीचा नमुना पेश केला ते म्हणजे गोलंदाज विकी भोईर याने. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज धीरज भोईर. त्याने पहिल्या सामन्यामध्ये भूषण पाटील सारख्या एका महान फलंदाजाला जागोर थांबून ठेवलं होतं, तोच गोलंदाज धीरज भोईर, मिस्टर 360 ऑफ नवी मुंबई. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो या मॅचमध्ये. एक नॅचरल कट जो बोलतात तसा नॅचरल कट धीरज भोईरच्या गोलंदाजीमध्ये देखील आहे. तर बघूया त्या नॅचरल कटचा कितपर फायदा उचलतोय तो म्हणजे गोलंदाज धीरज भोईर. आणि पहिला चेंडू ब्लॉक होल आणि सुंदररित्या खोदून काढलाय, टॅप प्रकारचा फटका आणि चेंडू जातोय तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातात. क्षेत्ररक्षक बॉल पकडेल तोपर्यंत 1 धावने संघाची धावसंख्या होते. आणि यानंतर होणारा सामना रिद्धी सिद्धी कोपरी वर्सेस निकेश श्रुती.
माफ करा, शाहबाज स्फूर्ती. त्यानंतर होणारा सामना निकेश स्फूर्ती फणसपाडा वर्सेस रिद्धी सिद्धी कोपरी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये यावे. सुंदर अशी गोलंदाजी करतोय गोलंदाज धीरज भोईर. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 11. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 आणि हा चौथा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकतोय म्हणजे गोलंदाज धीरज भोईर. संघाची धावसंख्या होती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 13. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. बघा 2 चेंडूवर काहीसा मोठा फटका मारतोय का फलंदाज सौरव, जो ओपनिंगला आलाय पण अजून देखील त्याच्या फलंदाजीमधून एकही मोठा फटका आला नाही. तर बघूया या 2 चेंडूवर षटकार मारतोय का फलंदाज सौरव. इथं पुन्हा एकदा मॅच स्टार्ट होते. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज धीरज फलंदाजीला आला तर म्हणजे फलंदाज सौरभ याला. आणि ते मात्र रनअपमध्ये काहीसा प्रॉब्लेम येतो म्हणजे गोलंदाज धीरज याला. आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर निघतोय गोलंदाज धीरज. आणि स्ट्रायकर एंडला येतो म्हणजे फलंदाज सौरभ. आणि ते मात्र सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज धीरज. निर्धाव चेंडू टाकतोय आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 13. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आणि ते मात्र मिसकम्युनिकेशन आणि फलंदाज धावचित बाद होतोय. आणि ते मात्र रमेश हा फलंदाज बाद होतोय ना. सुंदर अशी गोलंदाजी केली ती म्हणजे गोलंदाज धीरज याने. तर धीरज याच्या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये धीरज याने 4 धावांचं षटक टाकलं ते म्हणजे गोलंदाज धीरज याने. आणि सुंदर असं षटक टाकलं ते म्हणजे गोलंदाज धीरज याने. आणि आता मात्र गोलंदाजीला येतोय कॅप्टन कूल म्हणजे ज्याची पूर्ण नवी मुंबई क्रिकेटमध्ये ख्याती आहे तोच गोलंदाज सचिन नाईक. आणि नवीन बॅट्समन येतोय फलंदाजीला निखिल. आणि स्ट्रायकर एंडला येतो म्हणजे फलंदाज सौरव. सौरव याच्या बॅटमधून मोठे फटके येणे खूप गरजेचे आहे. जर आराध्य 11 धारावे सारख्या मोठ्या संघाला तुम्हाला हरवायचा असेल 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली म्हणजे 13. आराध्य 11 धारावे यासारख्या मोठ्या बलाढ्य संघाला जर तुम्हाला हरवायचं असेल तर जास्तीत जास्त धावा आणि आमचे आदरणीय दादा महेश नाईक यांचं फार्म स्पोर्ट्स क्लब आयोजित लोकनेते चषक 2021 मध्ये मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. तर दादांना नम्र विनंती आहे की मंचावर येऊन त्यांनी मंचाची शोभा वाढवावी. आणि अशा प्रकारे पहिला चेंडू निर्धाव आणि संघाची धावसंख्या थांबते आणि स्थिरावते ती म्हणजे 13 त्या अशुभ आकड्यावरती. आणि षटकातील दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज सचिन नाईक स्लॉग ओव्हरचं षटक टाकत असताना गोलंदाज सचिन नाईक जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करील तो म्हणजे फलंदाज सौरभ. आणि ते मात्र सुंदर असा फटका चेंडू गॅपमध्ये जातोय सीमारेषा पार चौकार. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 पे खतरा. बघा कोणाला असेल गोलंदाज की फलंदाजाला. आणि षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल तो म्हणजे गोलंदाज सचिन नाईक. काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना गोलंदाज सचिन नाईक.
आणि ते मात्र वाईड. आणि अशा प्रकारे संघाची संख्या येते म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 18, माफ करा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 18. आणि ते मात्र बाद होतोय तो म्हणजे फलंदाज सौरभ. आणि सुंदर असा झेल पकडतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक हर्ष नाईक. खूपच धमाका गाजवला. तर बघूया खारीगाव इलेव्हन खारीगाव या संघाचा खेळाडू स्मिथ या मॅचमध्ये काही धमाका करतोय की नाही. आणि स्ट्राईकवर आहे तो म्हणजे निखिल, नॉन स्ट्राईकवर आहे म्हणजे तो म्हणजे स्मिथ. आणि ते मात्र स्लोअर वन प्रकारचा चेंडू वेट केला आणि चेंडूला पाठवून दिले ते म्हणजे सीमारेषा पार षटकार. आणि अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत वाढ होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 इज ऑन अ बोर्ड. सचिन नाईक कॅप्टन कूल. इथे मात्र 5व्या चेंडूवर देखील सुंदर असा फटका मारतोय तो म्हणजे फलंदाज निखिल. आणि खूपच लांब लांब लांबचा षटकार मारतोय तो म्हणजे फलंदाज निखिल. म्हणजे 30 षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आणि ते मात्र चेंडू काहीसं खाली राहतोय. आणि पंचांचा निर्णय तर 22च्या स्वरूपात संघाच्या धावसंख्येत वाढ होते आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 31. आणि 32 धावांचं आव्हान असेल म्हणजे फलंदाजी करताना आराध्य इलेव्हन धारावे या संघाला.
रिद्धी सिद्धी कोपरी आणि निकेश स्मृती पनसपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे की नाणेफेक करण्यासाठी त्वरित समालोचक कक्षामध्ये यावे. रिद्धी सिद्धी कोपरी आणि निकेश स्मृती पनसपाडा, माफ करा. आणि इथे मात्र रिद्धी सिद्धी कोपरी संघाचा कर्णधार योगेश भोईर, नवी मुंबईचा विराट कोहली, त्यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि गोलंदाजी मार्कवर असेल तो म्हणजे गोलंदाज आदित्य पाटील. ज्या गोलंदाजाने मागच्या 2 मॅचमध्ये खूप इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली तोच गोलंदाज आदित्य पाटील. आणि त्याच्यासमोर असेल तो म्हणजे व्हेरी डेंजरस बॅट्समॅन स्वतः संघाचा कर्णधार भावेश नाईक. 2 मॅचमध्ये सुंदर अशी फलंदाजी केली तो म्हणजे फलंदाज भावेश नाईक. आणि नॉस्टाकर एंडला असेल तो म्हणजे मिस्टर 360 ऑफ नवी मुंबई धीरज भोईर. आणि रिद्धी सिद्धी कोपरी संघाचा कर्णधार योगेश भोईर इथे उपस्थित आहे. तर निकेश स्मृती पनसपाडा या संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे की नाणेफेक करण्यासाठी त्वरित समालोचक कक्षामध्ये यावे. आणि ते मात्र पहिला चेंडू, सुंदर चेंडू टाकतोय तो म्हणजे गोलंदाज आदित्य पाटील. खूपच इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज आदित्य पाटील. आणि ते मात्र पुन्हा एकदा वाईट प्रकारचा चेंडू, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पण चेंडूला काहीशी दिशा भेटत नाही. चेंडू इथे मात्र पंच वाईट प्रकारचा घोषित करतायत आमचे पंच प्रकाश सराप्पा आणि रवी मात्रे. आणि इथे मात्र सुंदर सुंदर असा प्रयत्न होता, पण झेल ड्रॉप होता. सुंदर असा प्रयत्न केला तो म्हणजे क्षेत्ररक्षक स्मिथ याने 100% देण्याचं काम केलं ते म्हणजे क्षेत्ररक्षक स्मिथ याने. रिद्धी सिद्धी कोपरी संघाचा कर्णधार योगेश भोईर इथं उपस्थित आहे. तर निकेश स्मृती फणसपाडा या संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे की नाणेफेक करण्यासाठी समालोचक कक्षामध्ये यावे. सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज आदित्य पाटील. बोनकोडी 40+ संघाचे एक दिग्गज खेळाडू किरण नाईक, बोनकोडी 40+ संघाचे दिग्गज खेळाडू किरण नाईक सेवाग या नावाने सुप्रसिद्ध असे आणि उस्मान पटेलचे खूप मोठे फॅन, त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र रिद्धी सिद्धी कोपरी आणि निकेश स्मृती फणसपाडा या संघाचा नाणेफेक केली जाईल. आणि ते मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकतोय तो म्हणजे गोलंदाज आदित्य पाटील. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4. आणि सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे आदित्य पाटील. धीरज भोईर याला काहीचे हात खोलून देत नाही तो म्हणजे गोलंदाज आदित्य पाटील. आणि ते मात्र सुंदर असा फटका आणि चेंडू जातोय तो म्हणजे सीमारेषा पार षटकार. संघाची धावसंख्या होते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 10.
होत्या. असे उस्मान पटेलचे खूप मोठे फॅन आमचे किरण नाईक आदरणीय दादा, त्यांचं देखील मंडळातर्फे हार्दिक स्वागत. आणि इथे मात्र आदेश मात्रे डीजे, आणि इथे मात्र बॅकफुटवर जाऊन पॉईंटवर पंच करण्याचा प्रयत्न होता, जो सचिन नाईकचा फेवरेट शॉट आहे. पण चेंडू काहीसं उसळी घेतल्यामुळे फलंदाजाचा कनेक्ट झाला नाही बॅटीला चेंडू. आणि इथे मात्र पुन्हा एकदा तोच फटका आणि चेंडू गेला तर म्हणजे सीमारेषा पार षटकार. मी याच फटक्याचा उल्लेख तुम्हाला एक चेंडू आधी केला होता आणि याच फटक्यासाठी सुप्रसिद्ध आहे असा खेळाडू तो म्हणजे सचिन नाईक, म्हणून कव्हरचा बादशाह म्हणून त्याला पदवी देण्यात आली आहे. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 22 इज ऑन बोर्ड, 1 विकेट लॉस. आणि 8 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे फलंदाजी करत असताना आराध्य 11 धारावे या संघाला. जर या मॅचमध्ये खारीगाव 11 खारीगाव या संघाला जर कमबॅक करत असेल तर विकेट घेणे आवश्यक असतील. आणि खास करून धीरज भोईर आणि सचिन नाईक यांची मोठी विकेट ही घेणं आवश्यक असेल. निकेश स्मृती शाहबाज या संघाने नाणेफेक जिंकले तर लवकरात लवकर आपला निर्णय कळवावा. आणि ते मात्र बॅकफुटर जाऊन चेंडू पूल केला आणि चेंडू गेले सीमारेषा पार षटकार. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या वाढ होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते 28. आणि अजून देखील 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे फलंदाजी करत असताना आराध्य 11 धारावे या संघाला. बघूया 4 धावा कोणता गोलंदाज डिफेंड करतोय. 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता आराध्य 11 धारावे या संघाला. आणि कंपल्सरी चेस निकेश स्मृती शाहबाज संघ लवकरात लवकर आपला निर्णय कळवावा. निकेश स्मृती शाहबाज संघाचा कर्णधार फरहान लवकरात लवकर आपला निर्णय कळवावा. निकेश स्मृती शाहबाज संघने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर या मॅच नंतर लवकरात रिद्धी सिद्धी कोपरी या संघाने आपली फलंदाजाची जोडी पाठवावी आणि क्षेत्ररक्षण लगेच सजवावे ते म्हणजे निकेश स्मृती शाहबाज या संघाने. आणि आता मात्र गोलंदाजी मार्केट निखिल आणि स्ट्रायकर एंडला तो म्हणजे फलंदाज निखिल, माफ करा धीरज. 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. आणि ते मात्र पहिला चेंडू निर्धाव. का या मॅचमध्ये ट्विस्ट होते की नाही हे देखील बघणं गरजेचं असेल. आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. आणि ते मात्र महेंद्रसिंग धोनी स्टाईल षटकाराने सामना जिंकतोय तो म्हणजे आराध्य 11 धारावे हा संघ. वेल प्लेड आराध्य 11 धारावे हा संघ. तर आराध्य स्पोर्ट्स धारावे हा संघ या स्पर्धेच्या ट्रँग्युलरमध्ये दाखल होतो आणि उद्या ठीक 4 वाजता तुम्हाला इथे उपस्थित राहायचं आहे. आराध्य स्पोर्ट्स धारावे. चला निकेत स्मृती शाहबाज फिल्डिंग लावून घ्या फरहान. आपली लवकरात लवकर 4 ओव्हरची मॅच आहे.